नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतोय आपल्या ब्लॉगमध्ये. आणि दिवस दुसरा कोकणातला. तर आपली गँग झोपलेली आहे अर्धी आणि कुणाला पाणी भरण्यासाठी उठला होता, पण थोडा लेट झाला. तर पाण्याचा पण सीन आहे थोडाफार, त्यामुळं पाणी काय प्रॉपर भेटलं नाही, पण भेटलं आहे बऱ्यापैकी. आंघोळ विंघोळ होईल एवढं. पण जी आपली सकाळ आहे कोकणातली तिथं बघूया. कडाकवाली सकाळ. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर सध्या तरी चायचा प्लॅन आहे, तर चाय बनवा जाऊया. हे दोघं झोपलेत. दात वगैरे घासून बोललो रेडी झालो. मी सुद्धा बोललो दिवस जास्त झोपून चालणार नाही, गावी आल्यावर थोडंफार फिरायचं आहे. चूल इथं पेटवायची स्ट्रगल आहे. थोडं पेटवली होती पण विजली वाटतं परत. थोडी फुकूया परत. तर आम्ही आलो आहे आमच्या छोट्याशा जागेत. तिथे आमची झाडं 20-21 झाडं लावली होती काजूची 3-4 वर्षा आधी. मग तीच झाडं पाहण्यासाठी माझ्या मित्रांसोबत आलो मी. तिकडे अजय आणि तिकडे कुणाल आणि मंथन आहे. तर कसं झालं, किती काय जंगल वगैरे वाढलं आहे ते पाहण्यासाठी आलो. कारण की जस्ट पावसाळा संपला आणि हिवाळा सुरू झाला आहे. तर हिवाळा सुरूमध्ये आपल्याला माहिती आहे की मोहर लागतो. मग तेच जांभीने ऐकून मोहर किती लागला ते पाहण्यासाठी आलं. तर बघूया आपल्याला किती मोहर वगैरे लागला. हे आपले झाड आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि रान आहे ना, रान ते भरपूर वाढलं आहे. कारण इथं कोण राहत नाही, सगळे मुंबईला आम्ही लोक. तर इकडे केअर करण्यासाठी कोण माणसं भेटत नाही पहिली गोष्ट तर इकडे. तर हे कमसे कम 1-1.5 वर्ष आधी लावलेलं झाड आहे. ह्याला मोहर यायला सुरुवात झाली. हा मोहर पाहू शकता. आणि हे झाड, तर हा गडगा जो तुम्हाला समोर दिसत असेल तो गडगा इथून. तर इथे आपला छोटासा हा आहे, म्हणजे छोटासा एकदम गडगा आहे. आपल्याला जे मे महिन्यात आम्ही आलो की खाण्यासाठी ठीकठाक एवढी होतात, म्हणजे खाण्याला आपल्या भेटतील. मग खाण्यासाठी जे भेटतात ती इकडे आहेत. आणि बघूया, हे बघा इथं झाड आहेत आणि त्यांचा मोहर बघूया. बघा हे छोटं झाड, ह्याला पण मोहर आलेला आहे बऱ्यापैकी. आणि आमची मम्मी खुश होईल हे बघून, कारण आमची मम्मी येईल शिमग्याला. तोपर्यंत होतील झाडला काजू लागतील तोपर्यंत. हां, जर्नीट असेल तर कर ना काय ना काय सॉन्ग तरी घे 4-5 तर सॉरी. तर ही बघा हा मोहर असा आलेला आहे. तो तुम्हाला गोल्डन टाईम थोडा मोहर दिसत असेल, तो हा मोहर आहे बघा. आणि जंगल खूप वाढलं आहे खरं, ॲक्च्युली वाढलं ते म्हणजे जंगल. म्हणून मी जास्त फिरत नाही आहे कुठे, कारण पुढपर्यंत आपल्याला जायचं होतं. पण जंगल पाहता माझी हिंमत होत नाही. पहिलं इथे भाई काही असू शकतं. आणि खालती बघ गवत एवढं वाढलं की काय करू, कुठं फिरू शकत नाही असं झालं. आणि आपल्याला रिक्स घ्यायची नाही, आपण फक्त फिरायला आलो आहे. तर हा मोहर बघून घेऊया किती वाढला आहे. आपल्यासाठी पण होईल आणि घरी पण व्हिडिओ बघतील आपली घरची माणसं, आई वडील वगैरे. त्यांना पण दाखवता येईल एवढे झाडं वाढलेत, एवढे काजू यायला सुरुवात होते. मग जावा गावी. आणि हा मोहर बघा, कुठे कुठे हिरव्या बिया तुम्हाला पाहायला भेटत आहेत काजूच्या. मग कुठे आहेत हिरव्या बिया बघा. हे बघा हा जाम खूप मोठा होता. इकडे बघा, हे बघा यायला काय काय ठिकाणी सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. भाऊ आमचा काहीतरी फोटो वगैरे काढतो, सिनेमॅटिक घेतो वाटतं, व्हिडिओ बघा. कुठे एक एक ठिकाणी आल्याला सुरुवात झाली, आता यायला सुरुवात झाली. ठीक आहे, ही छोटीशी आपली बाग होती 20-1 झाडांची, ती बघितली आपण. कारण गावी काय ना तरी करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण मोठे हो म्हातारे हो तेव्हा आपल्याला आरामात इकडे आल्यावर काय ना काय टाईमपास तोंडात टाकायला आणि थोडीफार कामं त्यासाठी. तर ठीक आहे, तिथं पुढं जायचं होतं. इकडे जर जाऊया का, इकडनं बघून येऊया ना आता कुठे कुठे काय काय किती किती आहे. इकडे इकडे झाडं आहेत अशी लाईनीत आहेत, 5-10 इकडं 5-10 इकडं 5-10 अशी 20-1 झाडं आहेत. हे बघा काजू बऱ्यापैकी तर मोहर आला आहे. म्हणजे शिमग्याच्या आधी प्रॉपर जांभी म्हणजे आपले काजू त्यांना सुरुवात होईल. खूप खूप झाले हो. अडचणीमध्ये जाऊ नका, गवत खूप आहे असं माझ्या घरच्यांनी सांगितलं आहे, म्हणून कुठे जास्त जात नाही. ठीक आहे. पण हा इकडे एक मोठं झाड आहे, ते खूप मोठं आहे. मग त्याचे एक भेटतील. आणि इकडे लाकडं तोडून ठेवली होती लास्ट टाईम जेव्हा भेटली होती. तर ही लाकडं वाटतं तिकडे झाडं होती ना बांधायला लागून, ती इकडे ठेवलेत.
कुठे कुठे एक एक ठिकाणी लागलेत. एका दुसरा हिरव्या यायला सुरुवात झालीत बिया. हे बघा इकडं ह्या म्हणजे आत्ताचे बघा आधी मोहर येतो, त्यानंतर ते फूल येतं आणि फुलानंतर येतं ते म्हणजे छोटीशी जाम आणि त्यांना असतात ओंबील. जसं तुम्हाला लाल कलरचे फिरतात त्यावरती हे ओंबील आहेत. त्यांच्यातून सावधान. हे चावले ना भाई फोड काढतात, फोड डायरेक्ट. ओंबील होतात ना, ओंबील. ते लाल होते ते ओंबील होते. आणि हा ओंबील बेकार चावतात. हे बघा कुठे ना कुठे आपल्या एक काजू दिसतं आपल्याला. तो आहे ह्याच्यावरती काजूवरती म्हणतात, दाखव त्याला. घरटं ते एकदम खोक्यावाने असतं बघ. जांभीच्या याचं असतं पानांचं. ओंबीलचं जे म्हणजे घर बोलू शकता तुम्ही त्यांना, घरटं एक प्रकारे ते असतं. तर ठीक आहे, तर ही जागा बघून झाली आहे आणि आता आम्ही खाली जातोय घरी. आणि हे बोलतात आम्हाला प्रॉपर चिरे कुठे बनतात त्याची खाण पाहायचे आणि ते खाण पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. तर जाऊ आणि पाहू कुठे असते ती खाण, दाखवतो कशी असते. की आलेत हे पण आहेत कोकणातले, पण त्यांच्या साईडला नसते खाण. अजय आय थिंक मला वाटतं चिपळूणचं आहेत, तिकडे त्यांनी नाही बघितले कधी खाण चिऱ्यांची. तर इकडे आपल्याकडे आहे, तर आपण त्यांना दाखवूया कशी असते, कसं कापतात, प्रोसेसिंग कशी असते ती. तर गावी आल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी बघू आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा की आमच्या गावी काय काय आणि आम्ही किती धमाल मस्ती करतो. चल तू हलव आता, जाऊ दे, बघूया कसं वाटतंय. बारिश, फुलांची बारिश झाली तुझ्यावरती कुणाल. तर ठीक आहे, लो बी घर चाललोय घरी. सगळं बघून झालं, गँग आमची घरी चालले. आता घरी जाऊ, तिथून वडापाव वगैरे खाऊ, वरती जाऊन चिऱ्यांची खाण बघायला जाऊया. आणि इकडे कापतात ते म्हणजे गवत, मशीन थ्रो. ते लास्ट टाइम काकाला तेच वाटतं, आमच्याकडे आले पण तेच वाटतं. बघूया कोण आहे, त्यांचं किती काम झालं गवतं ते बघूया. मशीन भारी आहे, पण 10 माणसांचं काम एकटी मशीन करते. आणि जे ब्लेड जे असतात ना ते प्लास्टिकचे बोलतात ना, आपली नायलॉन वायर तसे असते आणि ते लगेच कापतात. ते बघा काम चालू. पण भाई काम पण पटावट करते मशीन, रापराप उडवते, रापराप. कडकवाली पिपाणी बनवले. ओपन करून दाखव लोकांना. करवंदाचं पान आहे, लोकांना फक्त गोल करायची, करवंदाचं गोल करायची, करवंदाचं ती पकडायची आणि एका साईडून चेपून द्यायची. आणि माझं बीट बॉक्सिंग वाटतं, बीट बॉक्सिंग प्लस तो आवाज पिपाणीचा. तर अशा प्रकारे कुणालने वाजवली पिपाणी आणि आता जातो आम्ही घरी. तर घरी जाऊ, हातपाय वगैरे धुवू. तिथे आमचं पाणी आहे 24 तासवाला पाणी, म्हणजे तिकडे आणलेलं आहे पाणी खूप आधीच्या लोकांनी, खूप मेहनत करून अशी. तिथे जाऊ, हातपाय वगैरे धुवू, मग घरी जाऊ. घरी नंतर जाऊ धारेवरती, तिकडे वडापाव वगैरे खाऊ आणि चिऱ्यांची खाण पाहायला जाऊ. असा प्लॅन आपला ठरलेला आहे आजचा दिवस 2चा. चला तर मग कॅमेरा आपला छोटा करू. हां ही बघा टाकी, गुरांची टाकी. इथं हातपाय धुवू, चप्पल तुटली माझी, बहुत बडा सीन हो गया. सगळे हातपाय धुवू आणि घरीच जाऊ आणि वरती धारेवर जाऊ. आणि पाणी एक नंबर भाई, 24 तास पाणी असतं. कधी पण या, नळउडा पाणी भरा. आणि छोटंसं इथं मंदिर आहे, पाहू शकता. आणि आपली ही मांडवकर वाडी. सकाळ झाले. दगडांची खाण ती पाण्यात आपण चाललो आहे. आता पहिले पेट्रोल वगैरे बघतात गाडीतून. आपली गाडी इकडे अरे कुणाला होती आपल्या, ती म्हणजे आपलीच झाली. आणि ही NS एक आणली आपण गावी. चेकचाक चुकचक करतात सगळं, चेक वगैरे करून निघतोय. तर जाऊ, खाऊ 2 वडापाव आणि चिऱ्यांची खाण, जांबा दगड ते पाण्यात आपण निघालो. तर जाऊन तिकडे जागी तुम्हाला भेटू वडापावच्या इथे. वडापाव खाऊ, कारण गावी जरा सारखी चूल पेटवणं पॉसिबल नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला करायला येते म्हणजे चुलीवरती. गॅस तर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळं
आता वडापाव खायचा होता. सकाळी आम्ही जी बिर्याणी होती रात्रीची ती मस्त की गरम केली आणि खाल्ली. आणि आता वडापाव खाऊ आणि संध्याकाळी कांदा पोहे वगैरे बनवू. रात्रीला एक जेवण तुम्हाला बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला तर मग जाऊया डायरेक्ट आता वरती धारेवरती. तिकडे वडापाव आणि चिऱ्यांची कान पाहू. सफॅक चला. तर चाललो आपण वडापाव खायला. वडापाव खाऊ आणि भूक आपली भागूया. तर आपली ॲक्टिवा काढलेली आहे. ही आपली ॲक्टिवा पाठवून NS वाला येतोय. आरामात मोबाईल अशा प्रकारे जातोय आपण. आणि गावचे रोड जराशी हालत खूप खराब आहे रोडची. जशी मुंबई गोवा हायवेची हालत खराब आहे तशी आतले पण रोड आपले चांगले नाहीत जसे पाहिजे तसे. मध्ये चांगले आहेत, मध्ये खूप खराब झालेत. खूप कुठलीही पार्टी होऊन दे फक्त आणि फक्त होतो भ्रष्टाचार. जाऊन दे, हा विषय नाही आपला ब्लॉगचा. आपल्या ब्लॉगचा विषय आम्ही चाललो वडापाव खायला. तुम्ही पण चला वडापाव खाऊया. मग आपल्या गावचा वडापाव कसा असतो ते पहा. आणि इथले पाव छोटे असं अजयचं म्हणणं आहे. का अजय इथले पाव कसे आहेत? पाव छोटे आहेत बोलतोस ना? भरपूर. हा एका कसा पाव आहे असं बोलतो. काय मुंबईतले पाव जरा मोठे असं, इथला पाव छोटा आहे. तर तुम्हाला बघता येईल इथला वडापावचा पाव. हो ती एक सुट्टी भेटली समोरची आणि आजची एक. अनबॉक्सिंग करा आपले दुपारचे वडापाव खातो सध्या रे. आणि कॅम्पाच्या 2 बॉटला घेतल्यात. 20 रुपयाला एक भेटले कॅम्पा. प्रमोशन नाही करतात, सांगतो होता. आणि दुपारचा आपला नाश्ता हाच असेल. कुणाला भरपूर भूक लागली होती. अनबॉक्सिंग झालं आहे. वडापाव तर खायला या तुम्ही पण. चला तर मग.